सध्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत। विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे। राज्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर आहेत। इतर सरकारी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने अधिकारी या योजनेच्या आढावा बैठकीत व्यस्त आहेत। मग अशा काळात विद्यार्थी वर्ग प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे खेटे मारत आहेत। प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलं आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र मिळणे सध्या बंद झालेले आहे। या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची मुदत संपली असून बऱ्याच विद्यार्थ्यांकडे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत। 12वी परीक्षेत व सामायिक प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून सुद्धा प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे। या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतल्यास संबंधित महाविद्यालयाचे शुल्क परवडणारे नाही। शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्यासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुन्हा सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे। परिणामी त्यांचे हे वर्ष वाया जाण्याचा धोका आहे। त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचं आमदार पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे। वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे। सध्या राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। 12वीमध्ये CETमध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा जे SCBCचे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले असल्यामुळे सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत। राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करतं आहे। त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत। अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीचं ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की SCBCसाठी तुम्ही जे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ॲडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे। आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं। सध्या 2-3 दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत। अशा वेळेस शासन याबाबत निर्डावलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही। त्यामुळे माझी शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात प्रमाणपत्रावर त्यांना प्रवेश द्यावा ही विनंती आहे माझी शासनाला।